वांगणी ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। ठाणे जिल्ह्यात वांगणी ग्रामपंचायतीला एक वेगळेच महत्त्व आहे। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वांगणी ग्रामपंचायतीतील गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी आणि अनागोंदी कारभाराविरुद्ध वांगणी ग्रामपंचायत समोर 26 जानेवारीपासून ग्रामपंचायत सदस्यांतर्फे आमरण उपोषण करण्यात आले आहे। या उपोषणाचा हा तिसरा दिवस असून अजूनही कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नसून तिसऱ्या दिवशी ही उपोषण सुरूच आहे। यावेळी आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देत पाठिंबा दर्शवला। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी उपोषणकर्त्यांशी साधलेला हा खास संवाद। ठळक वार्तासाठी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, वांगणी। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहतायत ठळक वार्ता। नुकताच आपण पाहिलं तर देशातल्या नागरिकांनी 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा केलाय, परंतु मी सध्या आहे वांगणी येथे। या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची अशी ग्रामपंचायत मानली जाते, परंतु त्या ग्रामपंचायत नेहमीच चर्चेचा विषय ठरला जातो। आणि सध्या 26 जानेवारी पासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे। जे काही भ्रष्टाचार आहे त्या विरोधात एक आवाज उठवलेला आहे। आपल्यासोबत याच विषयासोबत बोलण्यासाठी आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे आहेत। आपण त्यांच्याकडून पहिलं जाणून घेऊयात। त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतलाय आणि पाठिंबा दर्शवलाय। नेमकं काय आहे चित्र हेच आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। सर, काय सांगाल? आज या ठिकाणी वांगणी ग्रामपंचायत एक महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते, परंतु अनेक वर्षांपासून ती चर्चेचा विषय ठरले। आजही या ठिकाणी आमरण उपोषण केले जाते, काय नेमकी माहिती द्याल? वांगणी ग्रामपंचायत ही ठाणे जिल्ह्यातली कदाचित सर्वात मोठी ग्रामपंचायत असेल, पण ती सतत चर्चेच्या भोवऱ्यात सापडले। याला कारण आहे, या ठिकाणच्या सरपंचांनी वारंवार आणि भ्रष्टाचाराची मालिका चालवली। त्या विरोधात वेळोवेळी त्या तऱ्हेने लोकांनी आवाज उठवला, काहींनी विरोध केला, काही सदस्यांनी विरोध केला, परंतु या कुठल्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी त्यांची भ्रष्टाचाराची ती परंपरा चालूच ठेवली। 1 वर्षाभरापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यांच्यावर कारवाई केली, त्याची चौकशी चालू आहे। ज्या काही भ्रष्टाचार झालेत ऑडिट रिपोर्ट मध्ये ते ऑडिटरने नमूद केले, परंतु या सगळ्यामध्ये या सरपंच बाई पैशाला इतक्या निर्डावल्यात की त्या कुठल्याही गोष्टीला जुमानणे असे झाल्यात। आणि शेवटी या देशाच्या नागरिकांना सत्ता हस्तगत करून प्रजेची सत्ता इथे अस्तित्वात आल्यानंतर, संविधान आपण स्वीकारल्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतर देखील जनतेला आपले अधिकार मिळाले नसते झालेत। आज ग्रामपंचायतचे सदस्य आहे ना, जे निवडून आले, त्यांनी तिथे ग्रामपंचायतीमध्ये आवाज उठवला, परंतु त्याला दाद मिळत नाही। शेवटी ते आज या ठिकाणी उपोषणाला बसले। उपोषणकर्ते देखील आदिवासी बांधव आहेत, एक दलित बांधव आहेत, एक सर्वसामान्य कॅटेगरीतले आहेत। म्हणजे त्यांनाही त्यांच्या जे हक्क धावले जातात, गावाची जी लूट होते ती पाहवत नाही। आणि या सगळ्यामध्ये एक ग्रामपंचायतचे सरपंचांची एवढी ताकद नाही की ती सर्व प्रशासकीय यंत्रणेला कंट्रोल करू शकेल, परंतु ही प्रशासकीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही। मला असं वाटतं की गाव मोठं आहे, या गावाची जी लूट आहे ही थांबली पाहिजे। आणि हे या 3 माणसांनी गावासाठी जे आंदोलन सुरू केलंय ते त्या 3-4 न राहता ते जन आंदोलन झालं पाहिजे। या गावातल्या सर्वसामान्य माणसांनी पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून आपल्या गावाच्या हितासाठी, गावाच्या भविष्यासाठी पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। नक्कीच। खरं तर ह्या वेदना आहेत गेल्या 3 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी हे आमरण उपोषण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही उपोषण करते आहेत, आपण त्यांच्या व्यथा जाणून घेऊयात, त्यांची मागणी नेमकी काय आणि एकंदरीतच काय ते आपल्याला याविषयी सांगणार आहेत। दादा, स्वागत आहे। तिसरा दिवस आज उपोषणाचा, नेमक्या मागण्या काय आहेत? आमची मागणी एवढीच आहे की 26 जून 2023 ला आम्ही कोकण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आणि BDO या 3 ठिकाणी आम्ही सरपंचांनी केलेला 10% महिला बाल कल्याण आणि 15% अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय यांचा निधी, या निधीचा केलेला अपहार, म्हणजे निधीचे पैसे वळते केले, परंतु कोणत्याही समाजासाठी जे खर्च केले गेले पाहिजे तेच खर्च केले गेले नाही, कोणत्या वस्तू वाटप केले गेले नाही। आम्ही तक्रार केल्यानंतर त्या वस्तू थोडक्या मोठ्या प्रमाणात काहीतरी आणलं, दाखवण्यापुरतं दाखवलं, पेपर रंगवले, एवढंच केलंय। आणि पदावर बसून त्यांनी आणि ग्रामसेवकांनी पूर्ण ग्रामपंचायतीचे ते दस्तावेज हे फेरबदल केले आहेत, ऑडिट रिपोर्ट मध्ये स्पष्ट नमूद आहेत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मधील सदस्यांना एक प्रकारची प्रोसिडिंग दिली जाते आणि दप्तरी ग्रामपंचायत दप्तरी दुसरी प्रोसिडिंग सादर केली जाते।
म्हणजे मनमानी आणि अनागोंदी कारभार चालू आहे इथे. इथे म्हणजे गुंडाराज चालू आहे माझ्या मते तर. नक्कीच. प्रामुख्याने जर आपण पाहू शकतो की काल परवाचं वांगणी सारखं गाव आता शहराकडे वळतंय, शहरीकरण होतंय, परंतु इथल्या समस्या ज्या आहेत त्या मात्र तशाच आहेत. काही आणखीन उपोषण करत आहेत. दादा काय सांगाल, तिसरा दिवस आहे आणि अजूनही प्रशासनाने दखल घेतली आहे का? नाही घेतली अजूनपर्यंत, कोणी आलं नाहीये. काल डेप्युटी सीओचं पत्र आलं होतं की बाबा तुम्ही आम्हाला 6 तारखेपर्यंत टायमिंग द्या, मी 6 तारखेपर्यंत काहीतरी कारवाई करून प्रस्तावित करतो. मागणी काय असणार आहे की कशा प्रकारे हे आंदोलन उपोषण सुटण्यासाठी काय नेमकी प्रोसेस? आमची मागणी एवढीच आहे की जिथपर्यंत कारवाई सुरू आहे तिथपर्यंत सरपंचांना कार्यापासून अलिप्त ठेवण्यात यावं. दादा काय सांगशील, तू पण उपोषणाला बसलाय, तिसरा दिवस आहे, स्वातंत्र्यानंतर देखील असं संघर्ष नागरिकांना करावा लागतोय, काय भावना असते? मागासवर्गीय समाजाचे जे अपहार झालेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नक्की. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर इथले जे नागरिक आहेत ते आता याविषयी सिरियस गंभीर झाल्याचं दिसून येते आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करू असं देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जाता जाता काय सांगाल, कशा प्रकारे प्रशासन असेल किंवा एकंदरीत काय आवाहन कराल? कोण बोलतो? स्वातंत्र्याच्या किंवा प्रजासत्ताकाच्या 75व्या वर्षानंतर मी असं सांगतो की आज शासनकर्ते आणि प्रशासन मिळून या देशाचे राजे बनलेत आणि सर्वसामान्य माणूस ज्यांना लोकशाहीने या देशाचा सत्ता सुपूर्द केले त्याला गुलाम बनवलंय. हे शासनकर्ते आणि प्रशासन एकत्रित मिळून संगनमताने आपली सर्वांची लूट करतायत आणि आपल्यासाठी भांडणारा बोलणारा कोणी राहिलेला नाही. माझं सर्वांना जनतेला आव्हान आहे, सर्वसामान्य भारतीय जनतेला आव्हान आहे की आपण पक्षभेद विसरून, जातीभेद विसरून, कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या निष्ठांशी बांधील न राहता आपण आपल्या देशाशी, आपल्या मातीशी आणि इथल्या सर्वसामान्य माणसाशी बांधील होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी वेळ काढून बाहेर आलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे आणि या सर्व प्रकारच्या जो लूट चालले या लुटीवर आपण नियंत्रण राखलं पाहिजे आणि या शासनकर्ते आणि प्रशासनाला हे दाखवलं पाहिजे की तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही तुमचे मालक आहोत आणि आमच्याशी मालकासारखं वागलं पाहिजे. आमची दिलेली कामं तुम्ही केली पाहिजेत. हे नाही की तुम्ही आमच्यावर राज्य करायला आम्हाला गुलामीसारखं, आणि ही गुलामी आपण कुठल्या प्रकारे खपून घेता कामा नये. याच्या विरोधात आपण सर्वांनी एक होऊन आवाज उठवला पाहिजे, असं मी आवाहन आपल्या सर्वांना करतो. शेवटचा प्रश्न, आपली ओळख जी आहे ते आपण एक आंदोलनकर्ता म्हणून नेहमीच रस्त्यावर उतरतात, आता यांना तुमचा कसा पाठिंबा भेटणार आहे, एकंदरीत काय सांगाल? मी या देशाचा पहिला प्रामाणिक नागरिक आहे, मग मी कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, आणि त्यामुळं आपण आपल्या मातीशी इमान राखला पाहिजे, देशाशी इमान राखला पाहिजे. ज्या ठिकाणी कुठे चूक होईल त्या चुकीच्या विरोधात जो कोणी लढत असेल आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कमी का जास्त, परंतु चांगल्या माणसाला पाठिंबा देणं हे माझं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलोय की ईश्वर आणि हे आपले राहुल वाघमारे, अक्षय पिरकाड या सर्वांनी जी हिंमत दाखवली सत्तेच्या विरोधात लढण्याची, या तिन्ही वीरांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. ज्या वेळेला ते मला बोलवतील, माझ्या छोट्या मोठ्या सामान्य माणसाच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल त्यांनी मला हाक मारावी, मी त्यांच्यासाठी धावून येईन. नक्कीच. खरं तर जर प्रामुख्याने पाहिलं तर नागरिकांच्या सेवेसाठी असणारे लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे वागतात त्यावेळेस हा जन आक्रोश जो आहे तो स्वाभाविकच आहे. तिसऱ्या दिवशी देखील दखल घेतली जात नाहीये, 76 वर्षानंतर देखील अशा प्रकारे उपोषण करावं लागतंय, काय एकंदरीत परिस्थिती वांगणीमध्ये? शासन, मला तर वाटतं शासनाच्या मरणाची वाट बघतंय. आज या ठिकाणी 1 वर्षापासून आम्ही वरती पत्र पाठवतोय, कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला आज आमरण उपोषण इथे करायला लागलंय. आज सरपंच आमच्या अनुसूचित जातीमधली आहे आणि अनुसूचित जातीमधला 15% निधी जर ती त्या समाजाला देऊ शकत नाही, ती समाजाला न्याय नाही देऊ शकते, गावाला काय न्याय देणार आहे? समाजाच्या नावाने गैरवापर करतायत त्या 100%. आज हे बसले ते एसटी मधून, हे एससी मधून आहेत, म्हणजे समाजावरती ती आता अन्याय करायला लागली, असं त्याचा विषय झालाय. त्याच समाजातली व्यक्ती त्याच समाजातल्या हो लोकांवर हो अन्याय होतो. त्याच समाजावरती आता अन्याय करायला लागले. तरी आमची आता अशी विनंती आहे का याच्यामध्ये शासनाने दखल घेऊन जोपर्यंत ती ही जी प्रोसेस चालू आहे तर तेव्हापर्यंत तिला ते निलंबित, तिला त्यापासून दूर ठेवण्यात यावे. नक्कीच. खरं तर हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय की ज्या समाजातून, ज्या तळागाळातल्या समाजातून एक व्यक्ती येते
आणि या ग्रामपंचायतीचं नेतृत्व करते, परंतु समाजाच्या चांगल्या भल्यासाठी वापर न करता थेट त्याच समाजाच्या विरुद्ध काम करण्याचं असं जे आहे ते वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. तुर्तास या उपोषणाला कुठलं वळण लागतंय आणि यांच्या मागण्या मान्य होत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता वांगणी.